स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. मी आत्ता आहे विजापूर रोड परिसरातल्या स्मृती वन उद्यान परिसरामध्ये. आपण या ठिकाणी पाहतोय कार्यालयाच्या परिसरामध्ये सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून या परिसरात मी येतोय. आपल्याला हे जे दिसतंय हे सामाजिक वनीकरण विभागाचं कार्यालय आहे आणि गेल्या 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण सुरू आहे. या ठिकाणचे जे काही जुन्या वस्तू होत्या, जुन्या गाड्या, सोलार पॅनल, ते सगळं काढून या ठिकाणी पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण सुरू आहे आणि पलीकडे मला वाटतं वाहनं लावण्यासाठीचं शेड बांधण्यात आलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की आत्ता मार्च एंड जवळ आलेला आहे. 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत 31 मार्चला. आणि अनेकदा पर्यावरणप्रेमींकडनं, सामाजिक कार्यकर्त्यांकडनं सुशोभीकरणाची किंवा विकासाच्या कामांची मागणी होते, तेव्हा मात्र सामाजिक वनीकरण विभाग, सरकार याच्याकडे लक्ष देत नाही. आणि आत्ता 2 ते 3 दिवस राहिलेत. निधी खर्च करणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे या कामांना वेग आलेला आहे म्हणायला हरकत नाही. सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये पूर्णपणे कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे. या ठिकाणी ज्याने ठेका घेतला आहे ते कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा त्यांचे कामगार आपल्याला दिसत आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी हे आहे इको लायब्ररी. या लायब्ररीमध्ये पूर्वी आम्ही कार्यक्रम केलेले आहेत, पण गेल्या काही वर्षांपासून ही लायब्ररी पूर्णपणे बंद पडलेली होती, मोडकळीला आली होती, प्रचंड धूळ आतमध्ये साचलेली होती. मार्च एंड आलेला आहे, मार्चचा निधी खर्च करायचा आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा या इमारतीला रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. आणि आपल्याला आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं इथं धूळ माती साचलेली होती. हे बंद अवस्थेत होतं. आता हे पुन्हा एकदा सुशोभीकरण करून स्वच्छ करून लोकांच्या कार्यक्रमांना, पर्यावरणप्रेमींच्या कार्यक्रमांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून, गेल्या काही वर्षापासून हे पूर्णपणे बंद होतं. या ठिकाणी आपल्याला दिसतंय समोर कशा पद्धतीने धूळ साचलेली आहे. कार्यक्रम करण्यासाठी हा एक छोटासा हॉल आहे. या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारची पर्यावरण विषयावरची पुस्तकंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. ही एक लायब्ररी आहे, इको लायब्ररी. मार्च एंडच्या निमित्तानं वनीकरण विभागाचं लक्ष याच्याकडे गेलं. हे कार्यालय, हा हॉल पुन्हा एकदा सुशोभीकरण होतोय, स्वच्छ होतंय, ही एक आनंदाची गोष्ट आहे. खरं तर वनीकरण विभागाने मार्च एंड आला म्हणून लक्ष देणं अपेक्षित नाही, तर वर्षभरच आपल्या कार्यालयाकडे, वनीकरण विभागाकडे, स्मृतिवनाकडे लक्ष दिलं पाहिजे. हा परिसर आता स्वच्छ केलेला आहे. प्रत्यक्षात सांगायचं झालं तर या परिसरात, स्मृतिवनाच्या परिसरामध्ये प्रचंड कचरा साचलेला आहे. जागोजागी कचरा पडलेला आहे. बऱ्याच ठिकाणी दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत. जेव्हा हे कार्यालय सुटतं सायंकाळी 6 नंतर, 5 नंतर, त्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक दारू प्यायला येतात. बाहेरच्या रोडवर, इकडे आतमध्ये सुद्धा लोक दारू पिऊन कचरा करत असतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण आत्ता हा कार्यालयाचा परिसर मात्र स्वच्छ करण्याचं काम वनीकरण विभागाने हाती घेतलं आहे. वनीकरण विभागाने, त्याच्या अधिकाऱ्यांनी थोडंसं पुढाकार घेऊन या परिसरातला कचरासुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. काही नियम अटी करायला पाहिजे. जे लोक दारू प्यायला येतात, जे लोक खास करून सिगरेट प्यायला येतात, त्यांना अडवलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली पाहिजे. वन विभागाचे नियम खरं तर खूपच कडक असतात. त्यांनी या परिसरात जे लोक दारू प्यायला येतात त्यांना अडवलं पाहिजे. दारू पिऊन लोक भरपूर बाटल्या, कचरा इथंच टाकून जातात. इकडच्या बाजूला सुद्धा आपल्याला दिसतंय कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या परिसरामध्ये मी आत्ता आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांचं हे कार्यालय आहे. आज रविवार आहे. मार्च एंडला 2 ते 3 दिवस राहिलेले आहेत. त्याच्यामुळं अतिशय वेगानं सकाळी लवकर हे काम सुरू करण्यात आलेलं आहे. असाच उत्साह वनीकरण विभागाने झाडं लावण्यामध्ये सुद्धा केला पाहिजे, स्वच्छता राखण्यामध्ये सुद्धा केला पाहिजे. फक्त निधी खर्च करायचा आहे म्हणून लगबग दाखवणं हे काही योग्य नाही. वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांकडनं, सरकारकडनं आपल्याला अपेक्षा आहे याच्यापुढे सुद्धा वर्षभर वेगवेगळे उपक्रम ते राबवतील आणि हा जो काही परिसर आहे तो पुन्हा एकदा हिरवाईने नटेल.
सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयाच्या परिसरामध्ये हा एक जुना ट्रॅक्टर अनेक वर्षापासून पडून आहे. खरं तर हा ट्रॅक्टर इकडच्या बाजूला होता. इकडे सोलार पॅनल पण होते, झाडी पण होती. इकडचं सगळं जो काही जुन्या वस्तू आहेत, झाडी आहे, ते सगळं काढून हा परिसर पूर्णपणे सपाट करण्यात आलेला आहे. या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येत आहे आणि इथे एक शेड मारण्यात आलेलं आहे गाड्या लावण्यासाठी. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे आपल्याला समोर दिसेल शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून सोलार पॅनलची सिस्टीम या कार्यालयाच्या समोर बसवण्यात आली होती. सोलार पॅनलचा सिस्टीम पूर्णपणे बाद करण्यात आलेली आहे, त्याचा वापर दिसत नाही आहे. आणि ही सोलार पॅनलची सिस्टीम पूर्णपणे तोडून आता भंगारात टाकण्याचं नियोजन आपल्याला दिसतंय. खरं तर दुरुस्त करून ती वापरलीसुद्धा गेली असती, पण प्रशासनाकडनं कोणत्याच गोष्टी वेळेवर केल्या जात नाहीत, आपल्याला हे लक्षात येतं आहे. या ठिकाणी बघा सोलार पॅनलचे पूर्ण पॅनल, त्याचं जे काही लागणारे मशिनरी आहे ते या ठिकाणी कचऱ्यात भंगारात टाकण्यात आलेलं आहे. लवकरच हे पूर्णपणे काढून भंगारात टाकलं जाईल. आणि या परिसरातली काही जुनी झाडं पण इकडं तोडण्यात आलेली आहेत पेवर ब्लॉक आणि काँक्रिटीकरण करण्यासाठी. सामाजिक वनीकरण विभागाने हा परिसर स्वच्छतेसाठी, सुशोभीकरणासाठी पुढाकार घेतले, ही चांगली गोष्ट आहे. पण झाडं तोडून किंवा जुन्या जे काही गोष्टी आहेत त्या बाजूला काढून नवीन काहीतरी करण्याचं प्रयत्न या ठिकाणी दिसतो आहे. या ठिकाणी पर्यावरणाच्या संवर्धनातून विचार करून काही गोष्टी केल्या पाहिजेत. ह्या सगळ्या पेवर ब्लॉक टाकताना, काँक्रिटीकरण करताना झाडी तोडणंसुद्धा चुकीचं आहे. आणि सोलार पॅनलची सिस्टीम पूर्णपणे काढून टाकून भंगारात टाकणं हे काही योग्य नाही. आपण एरवी पर्यावरण संवर्धनाचा मॅसेज सगळ्यांना देत असतो. आता मात्र हे काहीसं वेगळं होताना दिसतंय या ठिकाणी. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।